आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जे बांगलादेश सरकारच्या विरोधामध्ये आपल्या भारतातील हिंदू समाजातील लोकांवर जो अन्याय होतोय त्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या वतीने इथे जे आंदोलन उभारण्यात आलेलं त्या आंदोलनासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, राज्यामध्ये काही दिवसापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचं सरकार आलं आणि सरकार आल्यानंतर या महायुतीचा आमदार म्हणून काम करत असताना जे धरणे आंदोलन या ठिकाणी धरण्यात आलेलं आहे त्याचा पूर्णतः समर्थन करण्यासाठी आणि त्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मी आणि राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण भैया या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत। या आंदोलनाच्या माध्यमातून बांगलादेशच्या सरकारला देखील हा पूर्ण महाराष्ट्रातनं इशारा आहे की ज्या पद्धतीनं इस्कॉन मंदिराच्या बाबतीमध्ये बांगलादेशच्या सरकारनं पहिल्यांदा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी असणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवर अतिशय वाईट पद्धतीनं अत्याचार करायला सुरुवात केली, त्याचा निषेध म्हणून रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हे धरणे आंदोलन होतंय। मला विश्व हिंदू परिषदेच्या सगळ्या आपल्या सहकार्यांना देखील एक शब्द द्यायचा आहे की भविष्यामध्ये हे आंदोलन झालं म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, तर या सगळ्या गोष्टीचा आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे आणि ज्या पद्धतीनं या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर पाकिस्ताननं डोळे वटारून बघण्याची हिंमत देखील भारतावर केली नाही, तशाच पद्धतीची परिस्थिती बांगलादेशची करावी ही मागणी या आंदोलनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या मार्फत आपण सगळ्यांनी केंद्र शासनाकडे केली पाहिजे। कारण शेवटी प्रत्येक धर्माच्या माणसाला प्रत्येकाच्या धर्माबद्दल अभिमान असतो, तसा आपल्याला देखील हिंदू म्हणून आपल्या धर्माचा अभिमान आहे आणि म्हणून एखादी गोष्टी जर पटत नसेल तर लोकशाहीच्या माध्यमातून काही गोष्टी सांगायच्या असतात, परंतु ज्या पद्धतीनं बांगलादेशमध्ये आपल्या भारतातल्या सगळ्याच अल्पसंख्याकांवर जो अत्याचार होतोय तो खरोखरच निषेध करण्यासारखा आहे। आणि या आंदोलनामध्ये अजून एक सप्रे साहेब मला इथे सांगितलं पाहिजे, काल जो कर्नाटकमध्ये एक प्रकार घडला तो देखील निंदनीय आहे। केंद्र सरकारनं सीमा भागातल्या लोकांसाठी काय निर्णय घ्यायचा आहे केंद्र सरकार ठरवेल, सुप्रीम कोर्ट देखील ठरवेल, परंतु काल कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधल्या काही मंत्र्यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्याचा देखील मी जाहीरपणानं निषेध करतो। कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आणि रत्नागिरीचं नातं ते अतूट असं आहे। अंदमानच्या जेलनंतर 13 वर्ष त्या रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्थानबद्ध केलेलं होतं। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं काम करणारी आमची शिवसेना असल्यामुळं आम्हाला देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नितांत आदर आहे आणि अशा व्यक्तीचा अपमान करणाऱ्या कर्नाटकच्या केंद्र सरकारचा राज्य सरकारचा देखील या आंदोलनाच्या निमित्तानं मी निषेध करतो। आणि मी देखील स्वतः महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांशी चर्चा केली, मी स्वतः 2 ते 3 दिवसामध्ये स्वतः बेळगावला जाणार आहे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी महाराष्ट्राच्या वतीनं मी स्वतः चर्चा करणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की हे आंदोलन जे आहे हे बांगलादेशच्या हिंदू धर्माच्या लोकांच्या अस्तित्वाचं आंदोलन नाही, तर आपल्या देखील अस्तित्वाचं आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनाला शिवसेनेनं देखील पाठिंबा दिलेला आहे। शिवसेनेच्या वतीनं मी इथल्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना शब्द देतो की ज्या ज्यावेळी असा प्रसंग निर्माण होईल तर विश्व हिंदू परिषद असेल, संघ असेल, या सगळ्यांबरोबर शिवसेना तुमच्या सोबत ठामपणानं उभे राहील हा देखील शब्द देतो। माझे बंधू आमदार किरण सामंत असतील, शिवसेनेचे निवडून आलेले जिल्ह्यातले सगळे आमदार असतील आणि महाराष्ट्रातले सगळे आमदार असतील, आम्ही तुमच्या सोबत आहोत हाच शब्द या आंदोलनाच्या निमित्तानं देतो आणि या प्रवृत्तीचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि पुन्हा एकदा केंद्र सरकारला विनंती करतो की ज्या पद्धतीनं पाकिस्तानची परिस्थिती भारत देशाच्या केंद्र सरकारनं केलेली आहे तशीच परिस्थिती या बांगलादेशच्या सरकारची करावी ही आमची सगळ्यांची मागणी आहे। एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय जय श्रीराम। सियावर रामचंद्र की, छत्रपती शिवाजी महाराज की। वतीने या ठिकाणी धरणे आंदोलनाचा कार्यक्रम करत आहे।
बांगलादेशामध्ये जो हिंदूंवर अत्याचार झालेला आहे त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज आपण सगळेजण इथे या ठिकाणी रस्त्यावर आलेलो आहोत, आंदोलन करत आहोत. बांगलादेश आपल्या उपकारकर्त्याला विसरलेला आहे. त्याने एक लक्षात ठेवावं की 1971 साली पाकिस्तानपासून त्याची सुटका भारतातल्या सत्ताधाऱ्यांनी केंद्र नेतृत्वाने केलेली आहे. पण आज तो ते उपकार विसरलेला आहे. जसं पाकिस्तानपासून बांगलादेशची निर्मिती झाली आणि आज बांगलादेश स्वतंत्र झाला, परंतु तो जर आपले उपकार विसरला असेल आणि तिथल्या हिंदू समाजावर जर अत्याचार करत असेल तर जसं आम्हाला तो निर्माण करता आला तसा तो भारताला जोडता देखील येऊ शकतो. हिंदू समाज मार नाही खाएगा हे आम्ही वेळोवेळी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि गीता जयंती, उद्या गीता जयंती आहे. 1992 साली की आपल्या हिंदू समाजाने आपलं स्वत्व दाखवलेलं आहे आणि अयोध्येचा ढाचा तो वादग्रस्त ढाचा होता तो भुईसपाट करून जमीनदोस्त करून टाकलेला आहे. आणि त्यानंतर भारतामध्ये जे जे आंदोलन झालं ते आंदोलन हिंदू समाजाने उभं राहून तो संघर्ष सगळा विजयाकडे नेलेला आहे. रत्नागिरीमध्ये सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये आपण आपल्या सगळ्यांनी हे अनुभवलेलं आहे की हिंदू समाजावर जेव्हा जेव्हा आक्रमण झालं तेव्हा तेव्हा हिंदू समाज एकत्र आला, संघटित झाला आणि त्या अन्यायाचा त्यांनी विरोध केला. मला असं वाटतं की आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही धर्म आंदोलन होत आहेत शांततेनं बांगलादेशला आपल्याला इशारा आहे. कारण बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या मंदिरापासून ज्या पद्धतीनं सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर भारतातले जे हिंदू बांधव असतील किंवा भारतातले अल्पसंख्याक त्या ठिकाणी जे राहतात त्यांच्यावर अत्याचार होतो हा अतिशय निषेध करण्यासारखा आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की असा प्रयोग एकदा पाकिस्तानला देखील करून बघितलेला होता. त्याला सडेतोड उत्तर हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि केंद्र सरकारनं दिलंय. तर या आंदोलनाच्या माध्यमातून आमची हीच मागणी आहे की बांगलादेशनं स्वतःच्या अवकाशीमध्ये राहिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं आमच्या लोकांना तिथे मान सन्मान दिला पाहिजे. नाहीतर केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं पाकिस्तानची परिस्थिती केली आहे तशीच ती बांगलादेशची करू शकते आणि ती करावी. यासाठी मला असं वाटतं हे पूर्ण आंदोलन आहे. आज अतिशय शांततामय वातावरणामध्ये हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. आणि मी शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून, शिवसेनेचा आमदार म्हणून हे देखील जाहीर केलेलं आहे की अशा पद्धतीनं ज्यावेळी अत्याचार हिंदू धर्मावर हिंदू लोकांना होतील तर आमची पूर्ण शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचं समर्थन करेल आणि रस्त्यावर हे आपले प्रतिनिधी म्हणून कलेक्टर साहेबांना निवेदन देतील. दोन्ही आमदार डॉक्टर सप्रे. नमस्कार. सगळ्यांना विनंती आहे की आपल्या जवळचे फ्लेक्स आपण इथून